आमचे आजोबा भालचंद्र संतोषा कंत्रे म्हणजे सावजी काका या नावाने ओझरमध्ये 71-72 साली साधारण आलेले होते. त्यानंतर त्यांनी बराच म्हणजे असंच घरातनं अगदी अंगावरच्या कपड्यांशी चांगला असलेला घरातला चांगला असलेला संसार आणि चांगली असलेली परिस्थिती सोडून अंगावरच्या कपड्यांशी ते गुजरात आणि नंतर ओझरला आले. त्यानंतर ओझरमध्ये बरेचसे त्यांनी छोटे छोटे उद्योग सुरू केले. सुरुवात पेपर वाटण्यापासून झाली होती, त्यानंतर फळांचा व्यवसाय आणि त्यानंतर शेवटी किराणा दुकान असा आमच्या आजोबांचा प्रवास होता. सगळ्यांच्या ओळखीत आणि माहिती असलेली बाजारपेठेतली एकमेव त्यावेळची मराठी शाळा आणि तिथे बसलेले टोपी, एक सदरा आणि खाली पायजमा असलेलं एक भरदार असं व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे आजोबा. बऱ्याचशा लोकांनी त्यांना लहानपणापासून बघितलं असेल. माझ्या मते इथे बसलेल्या सगळ्यांनीच त्यांना बघितलं असावं. त्यानंतर तो जो आमचा व्यवसाय तो वडिलांकडे आणि काकांकडे सुपूर्द झाला. वडिलांकडे काकांकडे तो सुपूर्द होत असताना त्यांनी एक दुकानापासून नंतर ते दुकान व्यवस्थित मोठं केलं. त्यानंतर एक दुकानाची 2 दुकानं झाली. आज तो व्यवसाय त्याच्या आमच्या आजोबांच्या कृपा आशीर्वादाने तो आज व्यवस्थित चालू आहे. तो व्यवसाय चालू असताना आमच्या वडिलांनी आणि काकांनी त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे मला आणि माझा भाऊ शैलेश त्यांना पदवीधर शिक्षण करून दिलं. सुरुवातीपासूनच घरामध्ये एक बाळकडू होतं की काही असावं पण स्वतःचं असावं. अगदी छोटी गोष्ट असावी ती स्वतःची असावी. अगदी व्यवसाय नोकरी शक्यतो हा आमचा कधीच म्हणजे आमच्याकडे हा कधीच विषय नव्हता आणि आजही नाही. त्यामुळे जेव्हा एकदम आत्ताच माझी 2 वर्षापूर्वी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनियर आहे. सोबत माझा डिप्लोमा होऊन मग मी इंजिनिअरिंग केलेली आहे. त्यामुळे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आम्हाला प्रोजेक्ट्स असतात. तर त्या प्रोजेक्ट्समध्ये मी ऑटोमॅटिक बाईक स्टँड कंट्रोलर हे बनवलेलं आहे, ज्याचं पेटंट मला त्याच वेळेस मिळालं. मागे 2024ला त्याचं ग्रँट सुद्धा मिळाली. ओझरच्या आणि काही पेपरमध्ये त्याची बातमी सुद्धा होती. तर ते चालू असताना माझा भाऊ आणि आम्ही नाशिक रोडला एक ऑफिस छोटेखानी सुरू केलं, जिथे IT सेक्टरमधून तो पदवीधर असल्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर रिलेटेडची सर्व कामं तो तिकडे करायचा. आणि मी इलेक्ट्रॉनिक्समधनं पदवीधर असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स संबंधीची छोटे छोटे किंवा कंपन्यांचे असलेले प्रोटोटायपिंग असेल किंवा त्यांच्या संबंधीचे प्रोजेक्ट्स असतील, हे प्रोजेक्ट मी बघायचो. हा संपूर्ण प्रवास आमचा मागच्या वर्षीपर्यंत व्यवस्थित चालू होता. त्यानंतर आम्ही जागेच्या शोधात होतो की आपल्याला एखादी कंपनी असावी, एखादा व्यवस्थित वेल सेटल सेटअप असावा यासाठी. मग शोधानंतर कालांतराने एका वेगळ्या ॲक्च्युली प्रोजेक्टसाठी जागा आम्ही बघत होतो. तो प्रोजेक्टवर आता परत आम्ही थोड्या गॅपनंतर काम चालू केलेलं आहे. तो आता लवकरच आशा आहे की तो पण लवकर येईल. पण मग त्या वेळेमध्ये आम्ही जागा शोधत असताना एक एजंट मार्फत म्हणू किंवा मिडलमॅन मार्फत आम्हाला एक खतवडला जानोरीच्या पुढे आंबेगाव आहे, आंबेगावाच्या पुढे खतवड आहे दिंडोरीच्या अलीकडे. तिथे आम्हाला एक सुसज्ज अशी जागा मिळाली. तिथे ऑलरेडी त्यांनी चिप्स जे आता दुर्गेदादाने सांगितले की बीट, भेंडी, रताळे, कारले, चणे, त्यानंतर फळांमध्ये आपल्याला माहित असेल की आपण बनाना म्हणजे केळीचे वेफर्स खातो बऱ्याच वेळा, पण त्याचबरोबर फणस असेल, त्यानंतर चिकू असेल, पेरू असेल, अननस असेल
आत्ता आम्ही आंबा म्हणजे ऍक्च्युली कैरी याच्यावर आमचे ट्रायल्स वगैरे चालू आहेत आणि भरपूरसे प्रोडक्ट आम्ही बनवले सुद्धा. जे आधी होते ते सिलेक्टिव्ह 4 प्रोडक्ट होते, जे बीट, भेंडी, रताळे आणि चणे असे 4 प्रोडक्ट आधी होते. त्यानंतरची बाकी जी काही मी लिस्ट सांगितली त्यानंतर आम्ही डेव्हलप केली मागच्या वर्षभरामध्ये. हा संपूर्ण जो माल जो आम्ही तिथे कंपनीमध्ये बनवतो तो संपूर्ण माल हा मेट्रो सिटीज मध्ये पाठवला जातो. त्यावर म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, बँगलोर असेल, गोव्यामध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, अशा सर्व शहरांच्या पंचतारांकित हॉटेल आणि आपण जे प्रीमियम गोरमेट स्टोअर म्हणतो, जिथे सर्व इम्पोर्ट केलेले चॉकलेट्स असतील किंवा मिलेट्स असतील किंवा तिकडचे काही नूडल्स वगैरे ह्या काही गोष्टी असतात, सॉसेस वगैरे या दुकानांमध्ये मिळतात. अशा सर्व दुकानांशी आम्ही टायअप केला आणि त्या दुकानांमध्ये डिस्ट्रीब्युटेड चेन थ्रू आम्ही तो माल पाठवतो. हा एक असा मागच्या वर्षभरापासून आम्ही सुरू केलेला प्रकल्प आहे. लोकांची चांगली पसंती त्या शहरांमधून मिळत आहे. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे अगदी आता नाशिकमध्ये आम्ही प्लॅन करतोय की लॉन्च करू, पण आपल्याकडे थोडीशी कारण की आपलं जे काही रॉ मटेरियल आहे ते आपलं पंचक्रोशीतलंच आहे, निफाड आणि आपलं इंदोरी तालुका. खास करून सगळेच भाजीपाला आपल्याकडेच जास्त पिकतो, त्यामुळे आपल्याला थोडंसं ताजं खायची सवय. बाकीच्या लोकांना ताजं मिळत नाही, मग ते असं थोडंसं काहीतरी शोधत असतात कुठेतरी काहीतरी मिळेल म्हणून. तर मग त्यामुळे तिकडे त्याला मागणी चांगली आहे, तर तिथे आम्ही आमचा माल सेल करत आहोत. आता ह्यामध्ये मी फक्त माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. यामध्ये ऍक्च्युली मला तशी बोलण्याची फार सवय नाही. सायली दिदीचा फर्स्ट टाइम फोन आला तेव्हा तिला म्हटलं इथे बसणारे सगळे लोक ऑलरेडी उच्च पदस्थ आहेत, त्यांना आपापल्या क्षेत्रातला फार चांगला अनुभव असेल आणि त्यात मी एकदम छोटासा मुलगा काय सांगणार आहे आणि ते माझ्याकडून काय घेऊन जाणार आहे. तर हा एक माझ्यासमोर असलेला प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्यात भर म्हणजे भूषण भाऊंचं माझ्या आधी झालेलं उत्कृष्ट व्याख्यान मला थोडंसं जास्त बर्डन दिलेलं आहे, पण तरी पण मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच सोबत नाशिकमध्ये असलेली निमा म्हणजेच नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, त्यांचा मी स्टार्टअप आणि स्टार्टअप इंडियाचा जी सब कमिटी निमामध्ये आहे त्याचा सुद्धा मी एक भाग आहे. स्टार्टअपचे बरेचसे जे उपक्रम नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा नाशिकमध्ये होतात, त्या बऱ्याचशा कार्यक्रमांचं जे आयोजन असतं, आयोजन म्हणण्यापेक्षा नियोजन म्हणू आपण त्याला, नियोजन जे असतं ते बऱ्याचशा कार्यक्रमांचं माझ्याकडे असतं. ते मी करतो आणि त्याला प्रयत्न करतो की ते कसं उत्कृष्ट होत आहे. आत्ताच मागे आम्ही गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये जो गुरुदक्षिणा हॉल बांधला गेला, त्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये आम्ही एक उत्कृष्ट असं स्टार्टअपसाठी कार्यक्रम घेतला. त्यामध्ये कॉलेजच्या मुलांना स्टार्टअपचे धडे देण्याचा प्रयत्न आम्ही तिथून केलेला होता. त्यामध्ये अगदी 300-350 मुलांचा सहभाग होता. मग त्यातून वेगवेगळ्या मुलांना मिळणाऱ्या चालना असतील किंवा मुलांनी स्टार्टअप सुरू केल्यानंतरचे गव्हर्नमेंट त्यावर काय फंडिंग देते किंवा गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत, तर ह्या सगळ्यांमधला दुवा बनण्याचं काम आम्ही मधले लोकांची बळी करत असते. याच्यामध्ये मी एकटा नाही तर बरेचसे अजून लोक आहेत की जे यामध्ये नवीन मुलांसाठी किंवा माझ्यासारख्या मुलांसाठी जे चांगलं आणि उत्कृष्ट काम करतात. तर तिथे मी त्या प्रोसेस मधनं गेलेलो आहे, त्याच्यामुळे त्या मुलांना मी थोडा रिलेट होतो. एक सिनियर माणूस सांगणं आणि मुलांच्या सोबतचा मुलगा त्यांना समजावणं यामध्ये फरक असतो. जसं टीचर समजावतात आणि आपला मित्र समजावतो, तो तसा जो काही फरक आहे तो तसा भरून काढण्याचा प्रयत्न ते माझ्याकडनं करवून घेतात आणि तो चांगल्या प्रकारे होतो असं आम्हाला वाटतं. म्हणजे लोकांच्या फीडबॅकवरनं असं आम्हाला जाणवतं. तर ही माझी ऍक्च्युली सुरुवात आहे. अजून तुमच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि वेगवेगळ्या संघटनांच्या म्हणजे सोबतीने, जसे जेसीस आहे अशा वेगवेगळ्या संघटनांच्या सोबतीने बऱ्याचशा
उत्तम आणि अनुभवी लोकांना भेटण्याची संधी मला मिळते. जेसिस असेल किंवा निमा असेल, आयमा असेल, त्याच्यानंतर आयमा म्हणजे अंबड इंडस्ट्रीज असोसिएशन, सीमा एक आहे, सिन्नर असोसिएशन आहे. अशा बऱ्याचशा संघटनांमधनं ही एक अपॉर्च्युनिटी मिळते आणि एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ मिळतं. तसंच एक व्यासपीठ आज मला जेसिस ओझरने, आमच्या सायली दीदीने, त्याच्यानंतर दुर्गेश दादा, व्यासपीठावर असलेले भूषणभाऊ, पगार सर आणि चौधरी सर यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर मला सांगण्याचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि व्यक्त होण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. सांगण्या बोलण्यात ऐकण्यात काही जाणवलं असेल, चुकलं असेल तर माझी सुरुवात आहे, मला माफ करा. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि अजून एक सांगायचं एक होतं की येताना माझ्या प्रोडक्टची आता नाशिकमध्ये अजून लॉन्च नाही आहे, ओझरमध्ये तर नाहीच आहे, कारण की आपल्याकडे थोडंसं वर्ग वेगळा आहे. तर त्यामुळे काही आपल्याकडे इथे माझं प्रोडक्ट मिळणं थोडं अवघड आहे. त्यामुळे मी सगळ्यांसाठी टेस्टिंग आणि सॅम्पल्स आणलेले आहेत. जसं आपलं बाकीचं सुरू होईल जेवणाचा वगैरे प्रोग्राम, त्याच वेळेस सगळ्यांनी सॅम्पल्स प्लीज घ्या आणि त्यातले जर काही चुका असतील, उणिवा असतील किंवा जे काही तुमचं मत असेल ते प्लीज मला सांगा. ओके, थँक्यू. एकदा पुन्हा त्याच्यासाठी 2002चा जन्म आहे त्यांचा, पण वाटणार नाही इथं आल्यावर की ते 2002चे. खूप कमी वयात छान केलं तुम्ही आणि खरंच खूप सुंदर प्रोडक्ट आहे त्यांची आणि खूप कौतुके वाटतं की आपल्या या जेसीसमध्ये असे मेंबर्स आहेत की ते थोडं सुंदर काम करताय आणि वेगवेगळ्या क्षेत्रात करताय. जसे की भूषण दादा आहे, ते जेसीस मेंबर आहे. दोघांचं खूप खूप आभार. खूप छान तुमच्यामुळं आज आम्हाला वाटलं इथे आणि खूप धन्यवाद. थँक्यू. मी पगार काकांना आमंत्रण करतो की भूषण दादा कसं आहे की मला बोलायची फार आणि जेसीसमुळेच मी शिकलेलो आहे. मला पूर्वी अजिबात बोलता येत नव्हतं. मी एक अडाणी शेतकऱ्याचा मुलगा होतो आहे आणि जेसीने मला काय दिलं त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. तसं आता कंकरेजी किंवा भूषण हे आल्याला भूषण म्हणे, अरे आता तुम्ही येणार आहे, मला माहिती नव्हतं, मी कसं काय पुढं तुमच्या पुढं मला धारिष्ट होणार नाही. पण मला बरं वाटलं की माझा ज्युनियर आहे आणि तो चांगल्या प्रकारे उत्कृष्ट बोलतो. मला खूप समाधान वाटलं. आता गजानन माझा मित्र आणि त्याचा मुलगा, गजाननचा भाऊ आमच्या कोर्टामध्ये क्लर्क. आता ते बिचारे रिटायर झाले, म्हणजे व्हॉलंटरी रिटायर घेतली त्यांनी. बिझनेसमध्ये असल्यामुळे त्यांना ते किराणा दुकान चालवणं अतिशय बिझी. कोर्टात जायचं, दिवसभर काम करायचं, थकून आल्या की पुन्हा दुकानाचं काम सांभाळायचं वगैरे वगैरे हे. पण आज त्या गजानन माझ्याकडे ऑफिसला आला आणि पहिला सल्ला घेतला. कतवडला अशी अशी जागा आहे, फॅक्टरी रेडी आहे, जागा मोठी आहे आणि सगळं मार्गदर्शन घेतलं. त्याचे ते काही जे काही लुक्स फॉल्स होते ते सगळं समजून घेतले. म्हटलं अरे मुलगा आहे तो, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस सोडून त्यांनी दोघा भावांनी त्या बिझनेसमध्ये उडी घेतली. ते प्रोडक्शन इतके भारी केलेले आहे. त्यांनी मला आमंत्रण पण दिलं की आप्पा तुम्ही या. माझं त्या गजानननी सांगितलं की आप्पा तुम्ही या, त्या मुलांनी खूप छान डेव्हलप केलेलं आहे. आणि माझं दुर्दैव मी अजून काही त्यांची फॅक्टरी बघायला गेलो नाही. चला ठीक आहे. प्रॉब्लेम असा आहे की व्हॉट इज जेसी, JCI ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल, त्याचा पूर्ण अर्थ आहे. आता बऱ्याच जणांना हे नवीन जे मेंबर आलेले आहे ना
त्यांना त्याबद्दल अजिबात माहिती नाहीये. जे जुने आहेत त्यांना माहिती आहे आणि त्यांच्यासाठीच मी मुख्य बोलतोय. आज थोडा वेळ घेणार आहे. माझं भाषण नेहमी बोर असतं, सगळ्यांना बोर वाटतं, परंतु सांगणं आवश्यक आहे. ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. ती कोणासाठी आहे? ती 18 ते 21 हा एक ज्युनियर भाग त्या लहान मुलांसाठी, त्यांच्यातून तयार होऊन सामाजिक संघटना, त्यांनी समाजकार्य करावे यांच्यासाठी. आणि पुढची जी आहे 22 ते 40 वयोगटासाठी हे ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल. याची पार्श्वभूमी अशी आहे की 1909 सालातली घटना आहे. अमेरिकेमध्ये आता जसा आपल्याकडे आग्रा रोड आहे ना, असा तिथून रोड जातोय आणि हे रिलॅक्स कॉर्नर आहे. ह्या रिलॅक्स कॉर्नर मध्ये तिथं डान्सिंग क्लब असतात. इथं आपल्याला आजीचं पुस्तकांचं दुकान आहे. आपण इथं पुस्तकं वाचायला किंवा एक अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे असं नाही, परंतु आपली एक ही मीटिंग आहे ओझर ज्युनियर चेंबरची. जो जेसी वीक आहे, हा महोत्सव असतो जेसी मध्ये. साधारण 9 सप्टेंबर पासून पूर्ण जगामध्ये जिथं जिथं जेसीज आहे त्या जेसीज मध्ये पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रामध्ये हा आठवडा साजरा केला जातो. कशासाठी केला जातो की आपण जे ओझरचे ज्युनियर चेंबरचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि त्यांचे सदस्य यांनी वर्षभरामध्ये काय काय समाजकार्य केलं ते समाजाला दाखवण्यासाठी हा जेसी वीक साजरा केला जातो. काल जेसी वीकचा पूर्ण जगामध्ये पहिला दिवस होता जेसी वीक साजरा करण्याचा. आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधलं ही जी काय माळ गुंफली आहे, माझे मित्र जाजू यांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं छान असं कौटुंबिक जे मार्गदर्शन लागतो ते दिलंय. मला खूप आनंद झाला. खूप म्हणजे मनापासून मी असं भाषण ऐकलं. खूप अतिशय उत्कृष्ट त्यांनी संवाद साधून आणि उदाहरणं देऊन ते पटवून सांगितलेले. ते प्रत्येकाच्या मनामध्ये ठसलेले, माझ्या सुद्धा मनात ठसलेले. तर असं ह्या जेसीस कडून आपल्याला मिळतं. ते मिळण्यासाठी त्या 1909 सालामध्ये त्या डान्सिंग क्लब मध्ये डान्स चालू असताना, टी पार्टी चालू असताना, वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम चालू असताना समोरच दहाव्या मैलावर जशी घटना घडते, खूप मोठा असा ऍक्सिडेंट झाला आणि त्या 2 ट्रक मध्ये ते लोक त्या ठिकाणी चिरडले गेले आणि दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या, आपण दररोज इथं संध्याकाळी बघतो या 10व्या मैलावर आजीच्या हॉटेल समोर इतकी मोठी ट्रॅफिक जाम होते. ट्रॅफिक जाम झाली आणि मग त्या हेनरी गिझर, तो तरुण मुलगा, त्यांनी आता ही ट्रॅफिक कशी काढायची कोणाला सुचलं नाही त्यावेळेला, पण त्या तरुणाला सुचलं, हेनरी गिझरला. आणि त्या हेनरी गिझरनी ताबडतोब आपले जे काही मित्र होते, जसे आज तुम्ही इथं जमलेले आहेत सगळेजण, हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देण्यासाठी त्या हेनरी गिझरनी आपल्या सगळ्या मित्रांना तिथं बोलवलं आणि तो रस्ता क्लिअर केला सगळ्यांना. आणि जे कोणी जखमी होते त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायची तरतूद केली. असं करीत असताना त्या ठिकाणी जेसी आयचा उगम झालेला आहे. हे नवीन मुलांना माहिती होण्यासाठी मी एक साधारण ते सांगतो. आणि मग ही 1909 साली स्थापन झालेली जेसी भारतामध्ये पहिल्यांदा कलकत्त्याला आली. कलकत्त्याला स्थापन होऊन आज ती संपूर्ण भारतभर नावाजलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त ही सामाजिक संस्था म्हणून काम करायचं आहे, याच्यात राजकारण हा प्रकार नसतो. परंतु जेसी मध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं, मी काय शिकलो, मला काय मिळालं, तर आपल्याला अप्रत्यक्षरित्या या जेसीस मधून भरपूर काही मिळतं. समाजाची सेवा करत असताना आपल्याला आपले स्वतःचं व्यक्तिमत्व विकास होतो.
आपल्याला टाइम मॅनेजमेंट समजतं, आपल्याला त्याच्यात ट्रेनिंग मिळतं. ते ट्रेनिंग हे नवीन जे मुलं आलेले आहेत त्यांना मी विशेषतः की जेसीस मध्ये जे जे ट्रेनिंग तुम्हाला मिळेल त्या ट्रेनिंगला तुम्ही जावं, ते शिकावं, आत्मसात करावं. त्याच्यातून तुमचा स्वतःचा हा व्यक्तिविकास होतो. इफेक्टिव्ह स्पीच हे एक ट्रेनिंग असतं, ते पण ट्रेनिंग आपण शिकायचं आहे. त्याच्यामधून आपण कसं बोलायचं याचं धाडस आपल्याला मिळतं. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की मला अजिबात बोलता येत नव्हतं, पण आता मला तासनतास बोलायला लावलं तर मी बोलू शकतो. केवळ हे जेसीची देण आहे. स्वतःचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर जेसी ही जॉईन केली पाहिजे आणि ती करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आम्ही ओझरमध्ये ही जेसी स्थापन झाली 1993 साली आणि मग त्याच्यामुळे त्यावेळेला ओझरमध्ये भरपूर जेसीचे कार्यक्रम आम्ही घ्यायचो, पूर्ण गाव गाजून टाकायचो. परंतु आता थोडंसं ह्या नवीन मुलांना आपलं काम आहे, कर्तव्य आहे की आपण ते या पोरांना मार्गदर्शन करून त्यांना जेसीमध्ये जॉईन करून ही एक सामाजिक संघटना आहे, त्या सामाजिक संघटनेमधून आपण काम करावं असं मी आपल्याला सांगतो. आणि खूप झालंय, मला खूप शिकायला मिळालेलं आहे या जेसीमुळंच मी मोठा झालेलो आहे. तुम्ही बरेचसे आता डॉक्टर शिंदे झालेले आहेत, आता इथं नितीन देशमानकर आहे, आमचे मित्र बाळासाहेब कुलदेवरे बिचारे कैलासवासी, ते खूप खूप मेहनत घ्यायचे. आमचे जेसी मेंबर गायकी इथं बसलेले आहेत, अजून सगळेच जुने मेंबर जे आहेत त्यांनी त्याच्यातून खूप शिकलेलं आहे. आता आपण त्यांना थोडी साथ दिली पाहिजे. ते करत आमचे सोनवणे बसले माझे, सॉरी मला ते बघायला मिळालं, तुम्ही खूप मागे बसलेले. आणि आमचे टीव्ही वाले काय ओटीव्हीचे हे संचालक जे आहेत असोलकर साहेब, तर ही सगळी मंडळी त्याच्यातून तयार झालेली आहे. आता ते चांगले प्लॅटफॉर्म लढवतात, मला खूप आनंद वाटतो. तर असो, मी खूप लांबवलेलं आहे. अशा प्रकारे आता मी जो सत्कार करणार आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन दिलं. ते मार्गदर्शन आपण आत्मसात केलं, परंतु त्याप्रमाणे आपल्याला वागायची जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः महिला वर्ग, सासू सुना, माझी सून पण आलेली आहे, माझी मिसेस पण आलेली आहे. तू मै होते आणि ती तू मै पाहिजे पण ती विसरावी लागते. त्यांनी सांगितलं ती विसरली जाते. चांगली गोष्ट आहे अशी. चला ठीक आहे, मी कौतुक करतो माझ्या ज्युनियरचं. धन्यवाद. आणि असंच एक मिनिट आगे जाना एक मिनट